नमस्कार, सुप्रभात रसिक श्रोते हो. मी सौ संध्या टिंगरे आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे सर्वप्रथम माझ्या वेल्वेट वर्सेस या काव्य व कथा वाचनाच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. आशा करते आपण सर्व उत्तम असाल. पावसाने उशिरा का होईना पण दमदार हजेरी लावल्याने आपण सर्व सुखावले असाल, आनंदी असाल. असेच आनंदी रहा व ऐकत रहा माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेचा भाग क्रमांक 5 ऑन वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. भाग क्रमांक 5 माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल. धीरजचा नोकरीचा पहिला प्रेफरन्स हा बँकेची नोकरी होता, पण ती संधी आता त्याच्यासाठी हुकली होती. ट्रेनिंग पूर्ण करून धीरज जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या आईने म्हणजेच सीताने त्याला घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. हे सर्व ऐकताच धीरज खूपच रागावला व तितकाच दुःखीही झाला. या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत त्याने वडिलांकडे चौकशी करताच, आहे ना तुझ्याकडे पोलिसाची नोकरी, दुसरी नोकरी तुला काय कामाची, अशी टाळाटाळीची उत्तरे त्याला मिळाली. अशा प्रकारे धीरजचे पोलीस खात्याचे आयुष्य सुरू झाले, पण त्याला त्याची पुढील शिक्षण पूर्ण करण्याची ओढ अजूनही गप्प बसू देत नव्हती. कॉलेजचे शिक्षण कॉमर्स कॉलेजच्या नाईट कॉलेजला त्याने सुरू केले, कारण दिवसभर त्याला पोलीस ड्युटी करून आपली नोकरी सांभाळावी लागत होती. वेळ मिळेल त्याप्रमाणे कॉलेजमध्ये जाऊन तेथील शिक्षकांना भेटून तो त्यांचे मार्गदर्शनही घेत होता. जमेल त्याप्रमाणे अभ्यासही करत होता. संपूर्ण कॉलेजच्या शिक्षकांना त्याचा अभिमान वाटत होता. त्याचे मित्रही त्याला त्याचा राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत करत होते. अशा प्रकारे दिवसभर निघून जात होते व वर्षापाठीमागून 3 वर्षे निघून गेली आणि शेवटी धीरजचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले व तो वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला, तेही फर्स्ट क्लास मिळवून. हा त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. पोलीस खात्यात असूनसुद्धा धीरज एक आदर्शवादी व आपल्या तत्वांना धरून जगणारा व्यक्ती होता. शिक्षणाविषयी त्याचा जिव्हाळा अतोनात होता. डिपार्टमेंटमध्येही त्याने कायद्याचा अभ्यासावर भर दिला. त्याचा कायद्याचा अभ्यास इतका पक्का होता की अनेक प्रकारच्या केसेसमध्ये वरिष्ठ अधिकारी बऱ्याचदा त्याचा सल्ला घेत असत. त्याने कायदा अभ्यासाच्या मदतीने डिपार्टमेंटमधून घेतल्या जाणाऱ्या वरिष्ठ जागांसाठी असलेल्या अनेक परीक्षाही दिल्या होत्या, पण काही कारणास्तव त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन सुद्धा त्याला त्या जागा मिळवता आल्या नाहीत. पण एकूणच त्याच्या कायद्याच्या ज्ञानामुळे आणि चोख जबाबदारी पार पाडण्याच्या स्वभावामुळे नेहमीच त्याच्या वाट्याला आदर सत्कार येऊ लागला. ही गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत त्याने केलेल्या खडतर कष्टाचे फळच म्हणावे लागेल. समाजात, कुटुंबात, पाहुण्यात त्याचा एक वेगळाच रुबाब निर्माण झाला. त्याच्या आयुष्याची घडी सावरली आणि कष्टांनी थोड्या वेळासाठी का होईना त्याची पाठ सोडली. यानंतर काही वर्षातच त्याचा कोमलशी विवाह झाला व त्याच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. त्याच्या संसारवेलीवर काही वर्षात 3 फुले उमलली. ती ही फुले हळूहळू वेळेप्रमाणे मोठी होत होती. आपापल्या परीने धीरजचं नाव मोठे करीत होती. म्हणतात ना, आयुष्याचा मार्ग हा कधी सरळ नसतो, त्यात खाचखळगे असतातच. आणि तसेच काही धीरजच्या बाबतीत घडले. प्रामाणिकपणे सचोटीने पोलिसी कर्तव्य पार पाडत असताना अगदी 7:30 मागे लागावी तसे एक मोठे संकट धीरजवर कोसळले. त्या दिवशी धीरज तो काम करत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या ड्युटीचा इन्चार्जर होता व त्याच दिवशी एका अट्टल दरोडेखोरांच्या टोळीतील 2 दरोडेखोर पकडले गेले होते व ते लॉकअपमध्ये बंद होते. रात्री 8 वाजता प्रभारी अधिकारी म्हणून धीरजने पोलीस स्टेशनचा ताबा घेतला व आपल्या कामास सुरुवात केली. रात्री उशिरा साधारण 12 नंतर दरोडेखोरांनी आम्हास लघुशंकेस सोडा असे तेथील पोलिसांना सांगितले. त्याप्रमाणे पोलीस त्यांना तेथील वॉशरूमकडे घेऊन गेले. 10-15 मिनिटे झाली तरी हे दरोडेखोर बाहेर का येत नाहीत, ह्या विचाराने पोलिसांनी वॉशरूमचे दार जोरजोरात वाजवण्यास सुरुवात केली. शेवटी आतून काहीच आवाज नाही हे पाहताच दरवाजा तोडण्यात आला. एव्हाना दरोडेखोर पळाले होते. या सर्व धांदलीत किमान तास ते 1.5 तासाचा वेळ निघून गेला होता. पोलिसांचा ताफा ताबडतोब दरोडेखोरांना शोधण्यासाठी रवाना झाला. त्यापूर्वी संपूर्ण पोलीस स्टेशनही पालथे घालून झाले होते व त्यामुळे दरोडेखोर नक्कीच बाहेर पळून गेल्याचे सिद्ध झाले. श्रोते हो, हा कथा वाचनाचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धीरज दरोडेखोरांना पकडू शकेल का? त्याच्या प्रयत्नांना यश येईल का? डिपार्टमेंट धीरजच्या चुकीसाठी त्याला शिक्षा करेल का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा वाचन माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल ऑन वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. लवकरच भेटू कथा वाचनाच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.